तर आज साखरेच्या दाण्यापाशी मुंगीला आमंत्रण देण्याची गरज नाही. तसं घाण पडली, केर कचरा पडला, वाढताना जेवताना मुलं जेवताना खरकट पडलं, तर माशांना आमंत्रण द्यावं लागतं का? साखरेचे दाणे पडले ना तर आपण चटकन मात्र साखर उचला मुंग्या होतील असं म्हणतो. खरकट पडलं खरकट उचला माशा होतील असं म्हणतो. बरोबर. तशाच पद्धतीनं शास्त्र पद्धतीनं तुमच्या घरातली व्यवस्था जर असली ना शास्त्र पद्धतीनं, तर देवाच्या शक्तीला शोधायची गरज नाही. देवाची शक्ती तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरी येईल. आणि शास्त्राच्या विरुद्ध आता पहा, शास्त्राप्रमाणे जर तुमची घरातली व्यवस्था असली तर तसे तुम्हाला देवाच्या शक्तीला शोधायची गरज नाही. देवाची शक्ती तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरी येईल, जशी साखरीपाशी मुंगी येते तशी. आणि आसुरी शक्ती म्हणजे मात्र खरकट घाण केर कचरा हे जर पडलं तिथं माशा जशा आपोआप येतात, तर शास्त्राच्या विरुद्ध जर घरातली व्यवस्था असली ना, आसुरी शक्तीला आमंत्रण देण्याची गरज नाही. आसुरी शक्ती तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरात येईल. मग आता शास्त्र पद्धतीने व्यवस्था कशी असली पाहिजे ही मेन. आता हा सखोल अभ्यास आहे. हे जर सांगायचं म्हणलं तो विषय लांबत जाईल, मग लवकर शिजणार नाही. शेंडे शेंडे कथरून लवकर शिजन. म्हणून आता फक्त एवढंच म्हणा का घरातील जागेतील मात्र कुठल्याही प्रकारची दोषबाधा असू ती नष्ट हो, दूर हो पहिल्या टप्प्यामध्ये. कारण की देवस्थान कुठं असावा ते पहिल्या मुद्द्यात आपण पहिल्या दिवशी सांगितलं. दुसऱ्या दिवशी 10 दिशांकडं कुठल्या प्रकारची व्यवस्था असावा हे 10 दिशांबद्दल सांगितलं. म्हणून मात्र अशा पद्धतीनं घरातली व्यवस्था कशी असो, पण आपल्याला म्हणायचं घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दोषबाधा असो ती नष्ट हो, दूर हो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कळत नकळत आपल्याकडून एखादी वस्तू ओलांडण्यात आली असेल, एखाद्या वस्तूवरती पाय पडला असेल किंवा ती वस्तू पायाने ठोकरली असेल तर ती दोषबाधा नष्ट हो, दूर हो. आता तुम्ही शिवटिकडीवरती नारळ ठेवल्यानंतर ना